गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना। तर मी पूजा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये। तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आता चला आता दिवसाची सुरुवात म्हटलं की आपल्या दिवसाच्या कामाची सुरुवात। तर चला आता दिवसाच्या कामाला करूया सुरुवात। तर आजचा दिवस ना खूप असा स्पेशल आहे, कारण की खूप असं नवीन आणि स्पेशल असं काहीतरी होत आहे आजच्या दिवसभरात। तर तेच काहीतरी म्हटलं चला आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते। तर सकाळी ना आमच्या आरू मॅडमचं खायचं काम चाललं होतं, ते पण स्वतःच्या हाताने, आणि थोडंफार इकडे तिकडे सांडायचं पण काम चाललं होतं। तर बघा आता कसं काम चाललंय खायचं। तर लहान लेकरांचं म्हणजे बघा आता थोडं सांडवायचं थोडं खायचं, तर हेच करता ती थोडंफार तिच्या हाताने खायचं शिकते। तर चला आता तेच काहीतरी नवीनच। तर हे काहीतरी नवीनच आपला रूम म्हणजे हॉल आहे काहीतरी हा। तर फायनल लुक बघा आता कसा दिसतोय आपल्या रूमचा, कारण की संपूर्ण असं शिफ्टिंग झालंय आपलं सगळं काही आता, आणि फायनली आपली नवीन क्वार्टर तयार आहे। तर दोन साईडला विंडोज आहे, त्याचबरोबर समोर आपला टीव्ही, तर तो काहीतरी लावून घ्यायचा आहे, तो अजून खालीच आहे। आणि ह्या आमच्या आरू मॅडम मस्त असं गाण्याचं म्हणजे डान्स बघायचं काम चाललंय, कारण की डान्समध्ये ना तिला लहानपणापासूनच खूपच जास्त आवड आहे। तर बघा आता समोर असं गाणं लागलं ना एकदम टक देऊन बघत असते गाणं, आणि तिच्याचप्रमाणे म्हणजे असं थोडंफार आपलं म्हणजे ॲक्टिंग करायचं काम नाही तर डान्स करायचं काम असं थोडंफार तिचं चालतच असतं। आणि हे काहीतरी आता दिवसभर आमचं चालतच राहणार, गप्प काय बसणार नाहीत आमच्या मॅडम। घडीत टीव्ही बघणं, घडीत हे ते, कारण की आता बाहेर तर पाऊस येतोय ना, यामुळं तिला काही दुसरा उपयोगच नाही, म्हणजे बाहेर हिंडायला काय जाता येणार नाही, यामुळे आमच्या मॅडम आता घरातच बसून राहणार आणि इकडे तिकडे खिंडत राहणार। तर हे बघा आता बाहेर फायनली चला आता गावांकडे तर आपल्या इकडं भरपूर असा पाऊस चाललाय आता सगळीकडून, असं म्हणजे असं कळताय की भरपूर असा डेंजर पाऊस झाला या म्हणजे होऊ राहिलाय आता, इथून पुढे पण होते म्हणजे चाललायच खूपच डेंजर पाऊस। तर इथं पण आता आहे ना पावसाने हजेरी लावली आहे। हजेरी लावायचं काम खरं तर नाही, कारण की मी इथून मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करतच होते, संपूर्ण उन्हाळाभर सुद्धा इकडं भरपूर असा डेंजर पाऊस होत होता, एकदम पाऊस कळ्यासारखा। कारण की नागालँडचं वातावरण ना असंच आहे, म्हणजे नेहमी पाऊस चालूच असतो, कधीच असा पाऊस असा आहे ना कधीच बंद झालेला दिसणार नाही, नेहमी असा थोडाफार येणार, नाही तर मग एकदम खूपच डेंजर येणार, जसं काय खूप मोठा असा पाऊस काळा लागतो ना तर तेव्हासारखा। पण नेहमी असा पाऊस इकडे कायम चालूच होता उन्हाळ्यात पण, आणि आता तर पाऊस काळा लागलाय तर आता तर चालूच राहणार नेहमी। तर हे काहीतरी पावसाचं सकाळ म्हणजे सुरू झाली होती पावसाचा घाणा, म्हणजे आता काही कपडे वगैरे वाळायचं खूपच जास्त अवघड होणार आहे, कारण की भरपूर असा पाऊस चालतो ना, तर यामुळे खूप अशी चिडचिड होती आणि कपडे तर वाळतच नाही ते शक्यतो मेन म्हणजे। तर चला आता आमच्या आरू मॅडमची पण मध्ये अशी लुडबुड चालली होती की मम्मा मला पण यायचं व्हिडिओमध्ये यायचं। तर चला आता तिला पण थोडंफार घ्यावंच लागतं व्हिडिओमध्ये, कारण की आता तिला खूपच जास्त कळतंय हे। तर चला आता बाहेर काहीतरी बघून आले की पाऊस वगैरे चाललाय, मग म्हटलं आता चला दुसरं काय कपडे वगैरे काय म्हणजे धुता वगैरे येणार नाही, तर मग म्हटलं चला आता स्वयंपाकालाच लागून घेऊया, कारण की स्वयंपाकाला एकदाच लागलं म्हणजे कारण की सकाळी जर कपडे धुतले तर वाळायचं तर काही शक्यताच नाही आहे दिवसभर, कारण की इकडचं म्हणजे असंच आहे 2-2, 3-3 दिवस कपडे काय वाळत नाही, हे सगळ्यात जास्त मोठा असा प्रॉब्लेम आहे। बाकीचं आहे ना म्हणजे इकडचं वातावरण खूप चांगलं आहे। आता मध्ये एक लाईव्ह घेतली होती ना मी, त्यामध्ये मला खूप जणांनी अशा कमेंट केल्या की म्हणजे नागालँडचं वातावरण कसं काय आहे काय नाही, त्याचबरोबर असं भरपूर अशा होत्या। तर पण इकडचं वातावरण पण खूप चांगलं आहे, खूप चांगलं म्हणजे म्हणता येईल आता चांगलंच आहे। फक्त एवढाच इश्यू म्हणायचा की तेच आपलं पाऊससारखा येतो जातो, म्हणजे नेहमी चालूच असतं, फक्त कपडेच वाळत नाही। तर बाकीचं तर म्हणजे योग्यच आहे आता, कारण की आपली पण नवीनच पोस्टिंग आहे इथं, 2 ते 4च महिने झालेत फक्त येऊन, तर यामुळे मला एवढा एक्सपिरियन्स नाही आहे। मग आता धीरे करता कळलं आता संपूर्ण असं वातावरण कसं काय आहे, कारण की फिरायला तर एवढं म्हणजे इथं आपलं आहे ना टुरिस्ट प्लेसेस आहे काही एवढे नाही येतं, कारण की इकडं फिरायला एवढ्या फार जागा नाही, तर यामुळे अजून काय बाहेर गेलोच नाही तर आम्ही, कारण की गेलं असतं तर इथून एखादा जरी ब्लॉग तुमच्यापर्यंत आलाच असता। नेहमी आपलं मार्केट आणि क्वार्टर एवढंच चाललंय नुसतं, बाकी आपल्या कॅम्पसमध्ये जे प्रोग्राम्स होतात ते काहीतरी अटेंड करायचं काम चाललं, अजून काय म्हणजे बाहेर एका स्पेशल ठिकाणी काय कुठं आपण गेलो नाहीत फिरायला, जाऊ लवकरच, पण त्याचा ब्लॉग येईनच लवकरच तुमच्यापर्यंत। पण असं चाललंय की म्हणजे आता ॲनिव्हर्सरी काहीतरी लवकर येऊ राहिली आहे जवळ, तर यामुळं म्हटलं त्यानिमित्ताने कुठंतरी जाऊन म्हणजे असं फिरायला जाणं होईल, तर त्याच्यानुसार आम्ही ठरवणार आहोत। तर यामुळं म्हटलं चला आता थोड्याफार प्रश्नांची तुमच्या पण उत्तरं देऊन टाकली आता स्वयंपाक करताच। तर चला आता इथं चाललं होतं माझं स्वयंपाक करायचं काम, पोळ्या करायचं काम चाललं होतं, आपल्या चपात्या मस्त आज जेवणामध्ये खूपच छान असा बेत होता। आणि खरं तर म्हणजे आपल्या इकडे गावाकडील सगळ्यांनी आता हे काहीतरी खाऊन मोकळे झाले असते आणि बऱ्याच वेळा खाल्लं असेल, पण हे खरंच म्हणजे मला इथं आता फर्स्ट टाईम खायला भेटणार आहे आम्हाला आम्हाला ते म्हणजे आमरस आणि चपाती आपली काहीतरी। तर बघा आता म्हणजे इकडं आम्हाला काहीतरी संपूर्ण उन्हाळा गेला पण आंबे काही भेटले नाहीत, आणि ते काहीतरी आत्ता भेटू राहिलेत बरं का,
कारण की आपल्या महाराष्ट्रातील पेक्षा आहे ना नागालँडचं वातावरण एकदम असं म्हणजे वेगळंच आहे. आता इकडं म्हणजे जेव्हा आपल्या इकडं म्हणजे एकदम पाऊस चालू होता, म्हणजे उन्हाळा, तर त्यावेळी इकडं काहीतरी पाऊस नेहमी चालू होता. तर आता इथं ऊन म्हणजे ना आता इथून पुढं इकडं जाणवतं खूपच जास्त प्रमाणात इकडं जाणवायला लागण. आता सगळे काही म्हणतात, आता काही एक्सपिरियन्स नाही एवढा, कारण की आत्ताच तर पोस्टिंग आली, कळण आता कसं काय आहे. पण खूपच डेंजर उन्हाळा असतो म्हणतात, राजस्थान सारखंच. तर दिसेन आता काय होते काय नाही तर खूपच डेंजर अवस्था व्हायची उन्हाळ्यात इकडं. तर चला आता म्हणजे इथं मी चपात्या करायचं काम चाललं होतं. संपूर्ण उन्हाळा गेला पण आम्हाला काय आंब्याचा आंबरस खायला भेटला नाही. आंबेच नव्हते भेटत. संपूर्ण असं मार्केट ढूंढलं तरी आंबे काय म्हणजे अवेलेबलच झालेले नव्हते खरं तर. आता काहीतरी भेटले फौजींना, तर त्यांनी म्हणजे आणले, कारण की आमरस तर आपला फेवरेटच असतो, सगळ्यांना काहीतरी आमरस आवडतोच. यामुळं म्हटलं चला आता आज पहिल्यांदा आमरस म्हणजे आमरसाचा बेत करूया. तर तेच काहीतरी चपात्या वगैरे करून घ्यायचं काम चाललं होतं. आणि आमरस मी लास्टला करणार होते सगळ्यात उशिरा, कारण की लवकर असं थंड होऊन लगेच खायला घ्यायला. तर इथं काहीतरी चपात्या बनवून घ्यायचं काम चाललं होतं, गरमागरम आणि चपात्या त्याचबरोबर आमरस आणि मस्त अशी ना आपली कांदा बटाट्याची चटणी करणार होते मी, मस्त अशी छान अशी. तर त्याने ती तर पाहिजेच म्हणजे एक सोबत काहीतरी. तर मस्त असा आमरसाचा बेत होणार होता आजच्या जेवणामध्ये. तर यामुळे सकाळी सकाळी मस्त अशी चपात्या करायची घाई चालली होती. त्याच्यामध्ये आमच्या आरो मॅडमची पण थोडीफार घाई चालतच असती. तर चला आता माझा पोळपटणामध्ये आधी म्हणजे थोडाफार तुटला आहे, कारण की इकडून घेतला होता ना, तर इकडचे म्हणजे व्यवस्थित असे आपल्या गावाकडे सारखे पोळपट लाटणं किंवा कोणत्या पण वस्तू अशी घ्यायला गेलं ना मार्केटमध्ये, आपल्या म्हणजे आपल्या गावाकडील सारख्या महाराष्ट्रातील सारख्या ना भेटत नाही. तर यामुळे अशा काहीतरी भेटतात की त्या लवकर पण खराब होऊन जातात. तर तेच काहीतरी झालं आहे. आता मी पण या बाबतीत फसले आणि आता काहीतरी माझा पोळपट खराब झाला. आता पुन्हा एकदा घ्यावा लागेल, नाहीतर गावाकडे गेले ना तर तिथूनच काहीतरी मस्त आणलेलं परवडतं आपल्याला, कारण की म्हणजे आपलं महाराष्ट्रातील कसं असतं म्हणजे आपल्याला तिकडच्या वस्तू जास्त पडतात आणि इकडचं थोडंफार वेगळं वाटतं. तर तेच काहीतरी आहे. आणि कधीतरी घ्यायला गेलं ना असं म्हणजे विचार करून जर मी गेले ना की नाही मी हे घेऊनच येणार किंवा मॉलमध्ये घ्यायचं ठरवलं, तर तिथली म्हणजे अशी किंमत बघूनच असं वाटतं बास नकोच घ्यायला आता. तर हे प्रत्येक बायकांचंच होतं असं की मॉलमध्ये गेलं आणि त्या किमती बघितल्या का मग असं वाटतं राहू द्या, आता चाललंय काम तर चलू द्या. तर एवढ्या बाबतीत खूप चिकाट असतो आपण सगळ्याच बायका. तर चला आता इथं चपात्या वगैरे मस्त अशा रेडी झाल्या सगळ्या काही तयार करून. आणि आता इथं फायनली आपल्या बटाट्याची चटणी घेतली होती करायला. बटाटे येतं ना उकडून घेतले होते मी यावेळी, कारण की उकडून बटाट्याची चटणी ना खूपच छान लागते. आणि माझ्या आजीना अशाच पद्धतीची म्हणजे करायची चटणी अशी लहान होतो आम्ही तेव्हा, तर मला खूपच जास्त मी आवडीने खायची ती. तर म्हटलं चला आता त्याच पद्धतीची करते. भरपूर वेळा अशी चकल्याची केलेली आहे, पण आज आहे ना उकडून बटाट्याची चटणी करणार होते मी. तर बटाटे तर फायनली उकडून घेतले, त्याचे छोटे छोटे कट करून ठेवले पण होते. इथं कांदा पण मस्त असा लाल लाल परतून घेतला, त्यासोबत जिरे टाकले, मोहरी टाकली थोडीफार, त्याला मस्त असा तडका बसून दिला. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली. आणि आता या बटाट्याच्या चटणीमध्ये ना मी टोमॅटो बिलकुल असं मिक्स करणार नव्हते. बिना टोमॅटोची चटणी खाल्ली ना तर खूपच छान लागते खरंच, नाही तर मग टोमॅटो जर टाकला तर खूप अशी गिळगिळसारखी होती. तर यामुळे मी टोमॅटो काही त्यामध्ये टाकलाच नाही. आणि इथे हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या, कारण की हिरव्या मिरच्यामुळे ना बटाट्याची भाजी खूपच छान दिसते आणि खूपच छान होती पण. लाल मिरची पण जमती, पण मी हिरवी मिरची टाकली होती छान अशी. तर चिरून टाकली होती कट करून. आपण ठेचा करून पण टाकू शकतो. आणि आता लसूण मी जो गावाकडून आणला होता ना तो काहीतरी फायनली खतम झाला आहे माझा. यामुळे आता भाजीमध्ये लसूण टाकायला मला राहिलंच नाही, मला सध्या आणायला जावं लागेल. बघा आता मी जेव्हा म्हणजे जेव्हापासून इकडे आले ना 4 ते 5 महिने झाले, तर तेव्हापासून मम्मीने दिलेला लसूण, त्याचबरोबर सासरी तिथून पण आणला होता मी लसूण. तर अशा 1-2 जुड्या आणल्या होत्या, तर त्या मला आत्तापर्यंत गेल्यात. तर खरंच आहे आपलं म्हणजे जेव्हा फौजींची पोस्टिंग येते कुठं, किंवा आता तुम्ही पण एखाद्या फौजी वाईफ असताना, तर असं जाताना म्हणजे सगळ्या काही वस्तू ना ज्या आपल्या जास्त वेळेपर्यंत जाते ना आपल्याला, त्या खरंच घेत जा सोबत, कारण की अशा खूप कामं येतात आणि तिकडचे रेट पण खूपच जास्त असतात. तर यामुळं आपल्याला माहीत पण नसतं. तर चला हे सोबत नेलेलं कुठंतरी कामं येतं भरपूर दिवस. तर मी पण हे असं भरपूर काहीतरी आणले. तर हिरव्या मिरच्या वगैरे टाकून घेतल्या आणि चवीनुसार नमक वगैरे टाकलं, हळद टाकली. आणि यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण नॉर्मल असा टाकायचा, जेणेकरून भाजी खूप छान होती अशी चवीला. तर चला आता बटाट्याची किती छान आणि मस्त अशी भाजी तयार झाली आहे बघा. आता पाहूनच असं म्हणजे एकदम तोंडालाच पाणी येणं अशी काहीतरी बटाट्याची भाजी तयार झाली, सिंपल अशी. कारण की आमरसासोबत ना अशी काहीतरी म्हणजे थोडंफार आपल्या चटपटीत असं खायला आहे ना छान वाटतं, कारण की आमरस असा गोड असतो ना, तर यामुळं. आणि इथं आमच्या आरू मॅडमचं पण असं म्हणजे लोळायचं काम चाललं होतं जमिनीवरच इकडं तिकडं. तर इथं मी कुकर पण लावला होता भाताचा, तर घाई मी त्याला काहीतरी बघायला आलते तिला सोडून. तर असंच काहीतरी मी इकडं तिकडे खेळायचं काम चालतं. संपूर्ण रूममध्ये इकडं तिकडं सगळा काही पसारा वारून बसल्यात मॅडम. आणि सगळं काही बेडवरचं, त्याचबरोबर मी पेटीवरचं जे काही बेडशीट वगैरे घेतले टाकले, तर ते काहीतरी सगळं घेऊन आम्हाला अंगावर असं झोपून घ्यायचं.
दाखवायचं असतं. जसं की खूपच असं म्हणजे गुणीबाळ असताना कधीतरी ते दाखवण्याचा प्रयत्न करते, पण खरंच ती तशी काहीतरी नाहीच आहे. आणि आता इथं आम्हाला शेंगदाण्याचा लाडू खाऊ वाटला ना, तर ते काहीतरी आवडीने खाती, म्हणजे स्वतःहून मागते आणि खाती. तर ते काहीतरी आता संपलेत, पण खूपच जास्त आवडतो तिला, तर ते मला कुठेतरी करावं लागते ना आता. तर त्याचा व्लॉग येईनच तुमच्यापर्यंत लवकर. हे काहीतरी म्हणजे थोडंफार लेकरांना म्हणजे आवडीने खाल्लं पण पाहिजे आणि त्याचबरोबर टेस्टी पण लागलं पाहिजे आणि कुठंतरी म्हणजे आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं त्यांच्या. कारण की स्पेशल असं शेंगदाणे त्याचबरोबर गूळ असं काही ते लेकरं खाऊ शकत नाही ते एका जागेवर बसून असं काहीतरी. तर यामुळं ना असं काहीतरी म्हणजे हेल्दी असं थोडंफार कधीतरी बनवून दिलेलं चांगलं. आणि एवढ्यात ना तिला आता खूपच जास्त आवडते, त्यामुळं मी खूप असं मोठे असे बनवून ठेवणार आहे एकदाच, जेणेकरून तिला कायमस्वरूपी असे खायला होती. तर चला आता फायनली ज्या वेळेची वाट बघत होते ना, तो वेळ आली, म्हणजे माझी आमरस करायची वेळ आली. बघा आता आंबे बघूनच एकदम मन असं प्रसन्न झालं होतं की बापरे, चला आता कुठंतरी आमरस आता खायला भेटणार. कारण की भरपूर असा आंबा मला खूपच जास्त आवडतो खायला, आंबा नाही तर आंब्याचा रस काही का असाना. तर चला आता फायनली मी आंब्याचा रस करायला घेतला होता. तो खूपच छान मोठाले असे आंबे होते ना, तर त्याचे 2-4 आंब्यामध्येच खूपच मोठा असा रस बनून गेला होता. तर इथं छोटे छोटे कट मारून मी आहे ना आंब्याचा रस काढून घेत होते थोडे थोडे करता. आणि मिक्सरमध्ये आहे ना लास्टला मी असं म्हणजे गरका मारून घेणार होते. तर आपल्या गावाकडे ना आता कोणीतरी म्हणजे असं मिक्सरमध्ये रस भिंगवतं, पण कोणी नाही पण भिंगत. आता काही गिरवीने असा भिंगवतात, पण माझ्याकडे इकडं आता गिरवी वगैरे काहीच नाही आहे ना भिंगवणं, म्हणजे असं भिंगवण्यासाठी. तर यामुळं मी असे काहीतरी छोटे छोटे कट करून त्याला मिक्सरमधून भिंगवून घेणार होते, जेणेकरून ना यामध्ये खूपच असा मदगा होता मोठा मोठा असा. तर यामुळं ना खूप असा घट्टपणा एकदम रस असा एकदम पिवळसर पण झालता आणि घट्ट पण खूपच छान झालता. तर सगळे काय आंब्याचं म्हणजे असं थोडं थोडं करता माझं काढून घ्यायचं काम चाललेलं होतं. आणि खूप म्हणजे आता दिवसांमधून म्हणजे संपूर्ण उन्हाळा गेला खरं तर, आणि आता पहिल्यांदा आमरस खायला भेटलं ना, तर त्याची एक्साइटमेंट आता खूपच वेगळीच होती. असं वाटत होतं आता कधी खाणार आणि कधी नाही, आणि ते बघूनच मला रावत नव्हतं आता. तर त्यासाठी मी थंड असं पाणी घेतलं होतं पहिल्यांदा, जेणेकरून जास्त वेळ असं फ्रीजमध्ये ठेवावं नाही लागणार मला ते थंड होण्यासाठी आमरस. त्यासाठी मी आहे ना गार पाणीच त्यामध्ये यूज करणार होते आपलं आमरसाचं बनवायला. तर जोपर्यंत मी इकडे आमरस करते ना, तोपर्यंत आमच्या आरू मॅडमनी मस्त असं मला सगळं काही तिथं उद्योग वाढवून ठेवला होता पलीकडच्या रूममध्ये. पण म्हटलं चला आता तिकडं तिच्याकडं लक्ष जर लागलं तर इकडं माझा आमरस तसाच राहून जाईल. आणि दुपारी असं थोडंफार लेट पण झालं ना जेव्हा म्हणजे असं बनवण्यासाठी जेवण. तर यामुळं असं पावसाच्या नादात ना खरंच दिवस असा कुठं इतका आळशी जातो ना की कळत पण नाही. असं तुमच्या बाबत पण होतं का मला नक्की सांगा कमेंटमध्ये द्या. कारण की संपूर्ण असं सकाळपासून जर पाऊस चालू असला तर तेच म्हणजे दिवसभर राडा तोच चलतो पावसाचा, काम पण असं व्यवस्थित आणि वेळेवर असं होत नाही. तर यामुळे हेच काहीतरी आमचं दिवसभर असंच चाललं होतं आज. आणि आमरस करून मला तो काहीतरी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी द्यायचा होता. तर यामुळं माझा म्हणजे घाई चालली होती सकाळी सकाळी. तर म्हटलं आता चला आरू काही का करीना, माझा आमरस इथं रेडी करून घेते मी. तर इथं फायनली माझा आमरस रेडी झाला होता आणि त्यामध्ये आता साखर वगैरे मस्त अशी टाकून घेणार होते मी. तर साखर म्हणजे ना यामध्ये मी काही एवढी जास्त टाकली नाही, थोडीफार टाकली होती, कारण की आंबे ना भयानक गोड होते पहिलेच असे. तर यामुळे एवढी काही साखर त्यामध्ये लागलीच नाही बरं का. तर इथं सगळं काही साखर वगैरे त्यामध्ये टाकून घेतलं. मस्त असं माझं आमरसाचं पॅटर्न तयार झालं होतं. आणि आता याच्यामध्ये जे आपल्याला म्हणजे असे मोठे मोठे जे आंब्याचं असं गिठुळं दिसतात ना, त्या काहीतरी नाही राहा ना, यामुळं मला ते मिक्सरमधून भिंगायचे होते. आणि मध्ये तिच्या गप्पा पण चालल्या होत्या माझ्याकडे येऊन, आणि थोडाफार लाड करून घ्यायचा असतो आम्हाला मध्ये काम करता करता, तिचे पण हट्ट पुरवायचे असतात. तर चला आता हे दिवसभर आमचं दोघींचं असंच चालतं आणि डेली रुटीन आमचं असंच असतं दररोजचं, काहीच वेगळं नसतं स्पेशल असं. प्रत्येक बायकांचं जसं असतं ना, म्हणजे त्यांच्या थोडंफार मुलांसोबत ॲडजस्ट करायचं, त्याचबरोबर घरातले काहीतरी कामं, तर हेच काहीतरी रडणं कडणं दिवसभर आमचं हेच चालतं. तर चला आता फायनली तर रस बनायचं काम मी घेतलं आणि म्हणजे झालाच होता आता फायनली. तर मिक्सरमध्ये ना मी मस्त असं त्याला गरका मारून घेणार होते सगळ्या काही रसाला, जेणेकरून म्हणजे थोडंफार तरी त्यामध्ये असा चांगला घट्टपणा येईल. आणि त्यामध्ये ज्या अशा थोड्या गिठुळ्या निघल्यात ना मोठ्या अशा, तर त्या पण काहीतरी निघून चांगला घट्टपणा होईल मग आमरसमध्ये, तर ते काहीतरी होईल. तर इथं मध्येच असं म्हणजे आमरस वगैरे काहीतरी करायला घेतलं. आणि कधी पण असं स्वतः दिवसभरातून असं काम होत नाही की ते कोणतं तरी असं म्हणजे व्यवस्थित असं होऊन जाईल. तर आमरसाच्या मध्येच माझा असा 2-3 वेळा खूपच जास्त राडा होऊन बसला होता की मी त्यामध्ये टाकलं ना, कारण मिक्सरमध्ये तर खूप जास्त असं पॅटर्न झालं की ते भरकन असं बाहेर आलं होतं. तर यामुळं मला भरपूर असं काम वाढलं होतं आता. पण त्यामुळं म्हटलं आता सगळं काय बाजूला राहू द्या, पहिल्यांदा मिक्सरमध्ये भिंगून घेऊ आमरस आणि मग नंतरची साफसफाई नंतर करून घेऊया.
कारण की म्हणजे प्रत्येक अशा घाईघाईच्या कामात ना काहीतरी म्हणजे असं वाटतं की लवकर काम आवरून घ्यावं एकदाच आणि मोकळं व्हावं, पण ते कधीतरी काम थोडंफार असं वाढूनच जातं. तर तेच काहीतरी आज माझ्यासोबत झालं. तर चला आता हे बाजूला राहिलं, मी सगळं काय आमरस मस्त असं मिक्सरमध्ये भिंगून घेतला आणि किती छान असा आमरस झाला आहे बघा. आणि नुसते 4-5च आंबे होते, त्यामध्येच एवढा आहे ना पातेलभर आमरस झाला होता. ते बघूनच असं कुठंतरी मन एकदम फ्रेश झालं. चला म्हटलं आज सकाळ संध्याकाळ दुपार मस्त असं आमरसाचा बेत एन्जॉय करता येईल. आणि ते मी करणारच होते कारण की आंबे खूपच असे फेवरेट आहेत ना माझे, तर यामुळे ते काय मी सोडणार नव्हते. तर सगळं काही काम आवरलं, स्वयंपाक वगैरे झाला आणि आता फायनली म्हटलं चला आता इथं कुठंतरी भांडे वगैरे घासून घेऊया. आणि जो पसारा जो झाला आहे ना किचन वाट्यावर तो सगळा काही आवरून घेतला आणि तिथं भांडे घासायचं काम चाललं होतं माझं सगळं काही. आणि आता इथल्या क्वार्टरमध्ये ना मला बेसिंग असं वरती भेटलं, यामुळे खूप जास्त असं म्हणजे आराम भेटतो भांडे वगैरे घासायला. कारण की काही क्वार्टर्समध्ये ना खाली असं बेसिंग असतं, तर यामुळे कम्फर्टेबल असं वाटत नाही. तर चला आता ही म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात ना अशीच काहीतरी होती कामापासून आणि एंड पण कामापासूनच करते मी. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या ब्लॉगला असंच तुमचं खूप सारं प्रेम देत चला इथून पुढे सुद्धा. तसे तर सगळे काही म्हणजे देता येस, पण असंच प्रेम तुमचं कायमस्वरूपी राहू द्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ना ते तू सुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कधीच विसरत नका जाऊ. तर चलो अशाच ब्लॉगमध्ये ना आपण इथून पुढे पण कायम भेटू. तोपर्यंत बाय बाय, सी यू.